नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद हिरवे, स्त्रीरोग तज्ञ, हिराई हॉस्पिटल, पेठ, वडगाव, जिल्हा कोल्हापूर। आज आपण गर्भावस्थेदरम्यान नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते की नसते आणि कोणत्या प्रकारचे व्यायाम, योगासनं करावी हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न असतो। त्याबद्दल आज आपण या चर्चासत्रात बोलणार आहोत। कोणता व्यायाम करावा? तर वॉकिंग करणं। प्राणायाम केल्याने मन शांत राहतं, ताणतणाव कमी होतो। श्वासोच्छवासाचे जे प्राणायाम सांगितला, उज्जयी प्राणायाम, अनुलोम विलोम, यामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढण्यास मदत होत असते। योगासनं, मार्जरासनामुळे पाठीचा कणा लवचिक राहतो आणि कंबरदुखी कमी होते। बद्ध कोणासन, ज्याला आपण बटरफ्लाय असं म्हणतो, यामुळे पेल्विक मसलची क्षमता। तिसरा म्हणजे ताडासन, शरीर स्थिर राहण्यासाठी ताडासनाचा खूप उपयोग होतो। पेल्विक ट्विस्ट, पाठीचा त्रास कमी करण्यासाठी आणि पेल्विक हालचाल सुधारण्यासाठी हा व्यायाम खूप उपयुक्त आहे। स्विमिंग, पूर्ण शरीराचा याच्यामुळे व्यायाम होतो आणि तसेच सांध्यांवरील ताण कमी होतो, रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीर हलकं वाटतं। परंतु व्यायाम करताना काय काळजी घ्यावी? डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम सुरुवात करा। शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य असं ठेवा। अचानक होणाऱ्या हालचाली टाळा आणि शरीराच्या मर्यादेप्रमाणेच व्यायाम करा। थँक्यू।